नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 17 ऑगस्ट वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे नागपंचमी. सनातन धर्मात श्रावण महिना खूप पवित्र आणि पूजनीय मानला जातं. कारण भगवान शिवशंकराला पूजा त्यांची भक्ताकडून संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये केलं जातं. याच्याबरोबर श्रावण महिन्यात अनेक मोठमोठे सण व्रत वैकल्यसुद्धा साजरी केल्या जातात. शिवरात्री, एकादशी आणि यापैकी एक प्रमुख आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. श्रावण महिन्यातली पहिली सण आहे ते म्हणजे नागपंचमी. उद्या श्रावण महिन्यातली पहिली सोमवारी आहे आणि योगायोगाने याच दिवशी नागपंचमी देखील आलेली आहे. अतिशय सुवर्ण असा दुर्मिळ योगायोग जे आहेत तर ते निर्माण झालेली आहे. नागपंचमी सण या श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरे केलं जातं. आपल्या सनातन धर्मात नागपंचमी सणाला विशेष महत्त्व आहे. हा सण सर्पदेवांना समर्पित केला गेला आहे आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्र अनुसार नागपंचमीच्या दिवशी नागदेवतांच्या पूजा करणे अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी नागदेवतांच्या पूजा केल्याने पत्रिकेतील काल सर्पदोष, राहू केतूच्या पीडा आणि सर्पदोष दूर होतं. याच्याबरोबर या दिवशी नागमंत्राचा जप केल्याने जीवनातली येणारे सर्व संकट आणि सर्पदर्शनच्या भया देखील दूर होत असतो. अशी धार्मिक मान्यता आहे की याच्याबरोबर नागपंचमीच्या नागदेवतांची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी, उत्तम आरोग्य आणि संपत्ती प्राप्त होईल. तसेच नाग हा भगवान शिवशंकरांचा एक अलंकार असल्यामुळे भगवान शिवशंकर हे सुद्धा प्रसन्न होतात. भगवान भोलेनाथांच्या आपल्याला अधिक पटीने आशीर्वाद मिळतं असतं, ज्यामुळे भक्तांच्या भोलेनाथांच्या कृपे अन्न आणि संपत्तीच्या भंडार भरले जातं आणि भाग्य सातव्या आकाशावर जातं. यामुळे आयुष्यात आर्थिक संकट, मानसिक ताण यासारख्या समस्या आपल्याला कधीही तोंड घ्यावे लागत नाही. आता या नागपंचमीची सण श्रावण महिन्यातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची सण मानला जातं. नागपंचमी हा भगवान शिवांच्या पूजेसोबतच त्यांच्या गळ्यात शोभण्याच्या सर्पदेवतांच्या म्हणजेच भगवान भोलेनाथांच्या गळ्यात राहण्याच्या सर्पांचे देखील पूजा केलं जातं. त्यालाच वासुकी नाग असे म्हटलं जातं. जे कोणी व्यक्ती नागपंचमीच्या देवतासह भगवान शिवांच्या पूजा करतं ते कधीही सर्पदर्शनच्या मरत नाही. शास्त्रामध्ये असं काही गोष्टी सांगितलं आहे की ज्या आपण नागपंचमीच्या दिवशी शुभ प्रसंगी सर्पदेवी आणि भगवान भोलेनाथ अर्पण केला जातं तर तुमच्या जीवनातला आयुष्याचा कधीही गरिबी मोह सहन करावे लागत नाही. तसेच अशा काही चमत्कारिक गोष्टी आहेत ज्यांच्या जर तुम्ही नागपंचमीच्या सेवन केली तर तुम्हाला पूजा आणि उपवास पूर्ण फळ मिळेल आणि तुमच्या संपूर्ण इच्छाही त्वरित पूर्ण होतील. याशिवाय जर आयुष्यात तुम्हाला कर्ज, आर्थिक संकटात सामना करावे लागत असेल तर या समस्यापासून मुक्तताही मिळतं आणि जीवनातली प्रत्येक कामात यश मिळतं आणि ज्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहते त्या घरात कधीही धनाच्या कमतरता भासत नाही. नागपंचमी हा पवित्र सण वर्षातून एकदाच साजरी केला जातं, ज्यामुळे या गोष्टीची महत्त्व अधिकच वाढत असतं आणि म्हणूनच आपल्याला उद्या नागपंचमीला तुम्ही नागपूजा नाही केली तरी चालेल, पण ही एक पदार्थ आवर्जून खा. हा पदार्थ खाल्ल्याने गरिबी, कर्ज लगेच दूर होईल. फक्त एकाच दिवसात कितीही कठीणातली कठीण इच्छाही तुमच्या पूर्ण होईल. आयुष्याच्या सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तर घरात धनसंपत्ती, पैसे, ऐश्वर्य येऊ लागेल तर असे कोणत्या हा पदार्थ आहेत
जे आपल्याला उद्या नागपंचमीला बनवून खायची आहे. याबद्दल संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. पहा, हिंदू पंचांगानुसार नागपंचमी सोमवार 17 ऑगस्ट साजरी केला जात आहे. पंचमी तिथी 16 ऑगस्टला रविवारी सायंकाळी 4:52 सुरू होईल आणि 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता संपणार आहे. पूजेसाठी सकाळी 5:55 ते 8:29 शुभ मुहूर्त असणार आहे. तर या वेळामध्ये तुम्ही नागपंचमी पूजा करू शकता. जर आपण नागपंचमी पूजा शुभ मुहूर्तावर केली तर जीवनातली सुख, शांती आणि समृद्धी राहील आणि संपत्तीचे आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होईल. यावेळी नागपंचमीच्या दिवशी श्रावण सोमवार आलेली आहे. यामुळे सुवर्ण योग जे आहे तर ते निर्माण झालेले आहे आणि हा योग वारंवार निर्माण होत नाही आणि म्हणूनच या दिवसाच्या महत्त्व ही 1000 पटीने वाढलेली आहे. आता आपण पाहणार आहोत की नागपंचमी शुभ मुहूर्तावर असा कोणती पदार्थ आहेत जे आपण खाल्ल्याने आपल्या नशीब आणि आर्थिक स्थिती आहे तर ती मजबूत होईल, जेणेकरून आपल्या आयुष्याच्या आर्थिक संकटाच्या समस्याचा सामना करावे लागणार नाही. तर यामध्ये पहिली पदार्थ आहे म्हणजे फळ आहे, तर ते म्हणजे सीताफळ. नागपंचमीच्या दिवशी सीताफळाच्या भाजी खाणे किंवा सीताफळ खाणे खूप शुभ मानलं जातं. पुराणामध्ये असे म्हटले आहे की सीताफळाच्या भाजी ही देवाच्या आणि भगवान शिव यांना अत्यंत प्रिय मानली झाली. यामुळे यात कोणतेही तामसिक गुण नाही. अशा परिस्थितीत तुम्ही याची भाजी भक्तीने तयार करा आणि ती भगवान भोलेनाथ आणि सर्पदेवांना अर्पण करावी आणि पूजानंतर भोग दिल्यानंतर ते तुम्ही स्वतः खावी. असा केल्याने भाजीच्या महत्त्व अनेकच वाढत असतं आणि म्हणूनच तुम्हाला एक मानसिक शांतता, आरोग्य, आनंद आणि सौभाग्याच्या देखील प्राप्त होईल आणि आपल्या घरात एक सकारात्मकता, ऊर्जा, देवी शक्ती निर्माण होत असतं. आता ही सीताफळ भाजी कशी करायची असा प्रश्न सुद्धा तुम्हाला पडले असेल तर सीताफळाच्या तुम्हाला गाळ काढायची आहे. पिकलेली सीताफळ घ्यायची आहे. याच्या गार काढायची आहे. यात 1 चमचा तूप घालायची आहे आणि थोडीशी साखर घालायची आहे आणि असा हा नैवेद्य जे आहे तर ते तुम्हाला भोग लावायची आहे. म्हणजे सर्पदेवांना म्हणजे नागदेवांना हा भगवान महादेवांच्या भोग दिल्यानंतर ते तुम्ही स्वतः ग्रहण करायचे आहे. यामुळे तुमच्यामध्ये अनेक सकारात्मकता बदल होत असतील तर तुमच्या आयुष्यात ज्या काही वाईट गोष्टी सुरू आहे, ते काही संकट सुरू आहे, जे काही दुःख सुरू आहे तर ते कमी होईल. यानंतर पुढच्या गोष्टी आहे ते म्हणजे चंदन आणि फूल. हे आपल्या हिंदू धर्मात चंदन आणि फुलांच्या खूप विशेष महत्त्व आहे, कारण चंदन आणि फूल ही देवतांना पूजा आणि नैवेद्य दाखवण्यासाठी वापरलं जातं. जर तुम्ही या नागपंचमीच्या दिवशी भगवान शिवशंकरांना चंदन आणि त्रिफूडला लावले असे मानले जातं की जेव्हा तुम्ही असे त्रिफूड लावताना जेव्हा देवी देवतांचा आशीर्वाद अनंत पट्टीने आपल्याला मिळत असतं आणि ज्या व्यक्तीवर भगवान महादेवांचा आशीर्वाद असतं त्यांच्या कोणतेही काम अपूर्ण राहत नाही. याशिवाय नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगाच्या फूल अर्पण करणे देखील खूप शुभ मानलं जातं. या दिवशी शिवलिंगावरती फूल अर्पण केल्याने आपल्या मनातली इच्छा पूर्ण होतात, सुख समृद्धी मिळत असतं आणि म्हणूनच या दिवशी तुम्हाला धोत्र्याच्या फूल जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे. यानंतर पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे मालपुवा. आता मालपुवा हा एक पारंपरिक आपल्या भारतीय पदार्थ आहे, जे चव, भक्ती आणि गोडापणाच्या परिपूर्ण आहे. अशा प्रकारे नागपंचमीच्या दिवशी भगवान भोलेनाथ आणि नागदेवतांना मालफुल
फुवा अर्पण करणे शास्त्री शुभ मानला जातं। या दिवशी मालफुवा हा सर्पदेवांना आणि भगवान शिवशंकरांना नैवेद्य दाखवून ते तुम्ही स्वतः ग्रहण करावे। तुम्ही स्वतः सेवन केल्याने पती पत्नीच्या नात्यात गोडवा निर्माण होतो, याच्या घट्ट नाता निर्माण होतं, कुटुंबातील सदस्यासोबत प्रेम आधारित राहतं आणि तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद राहत असतो। याशिवाय सर्पदेवांना मालफुवा अर्पण केल्याने काल सर्पदोष, राहू केतू दोष आणि इतर ग्रह दोषांचा सामना करावे लागत नाही। तुमच्या आयुष्यात हे नेहमी आनंद आणि निरोगी राहतं। यानंतर पुढची पदार्थ आहे ते म्हणजे कच्चा दूध, आणि सर्वजण दूध पितत असतं, मग लहान मुलं असतील, वयस्कर व्यक्ती असतील, पुरुष असतील तर महिला असतील, कोणतेही व्यक्ती असं आपण दूध पित असतो, कारण दूध शरीराला ऊर्जा आणि शक्ती देतं। अशा परिस्थितीत नागपंचमीच्या भगवान शिव नागदेवतांना गायीचे कच्चा दूध अर्पण करणे देखील अत्यंत शुभ मानलं गेलं आहे। परंतु तुम्ही या दिवशी भगवान भोलेनाथ आणि नागदेवतांना दूध अर्पण करताना ते शुद्ध असावे। जर तुम्ही भगवान भोलेनाथ आणि नागदेवतांना अशुद्ध खराब दूध अर्पण केलं तर तुमची एक छोटीशी चूक ही आहे तर ती खूप मोठी बनू शकते, ज्यामुळे तुम्हाला नागपंचमी फळ मिळणार नाही पण व्यवस्थित तुम्ही भगवान महादेवाला नागदेवतांना आशीर्वादापासून वंचित राहायला यांची तुम्हाला अशी आयुष्यभर वाईट परिणाम भोगावा लागतील। आणि म्हणूनच चुकूनही या दिवशी खराब दूध किंवा गरम केलेली दूध आहे तर ते नागदेवतांना आणि भगवान महादेवांना अर्पण करू नका। यानंतर पुढची अशी एक वस्तू आहे ते नागदेवतांना सर्वात जास्ती आवडतात ते म्हणजे दुर्वा। आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल तर दुर्वा हे एक सामान्य गावात आहे बघा, शेतीदायक आणि समाधानासाठी हे गावात म्हणजे दुर्वा खूप महत्त्वाचे आहे। नागपंचमीच्या दिवशी सर्पदेवतांना मूर्तीला शुद्ध गाईच्या दुधाच्या बनवलेली दुर्वा करणे आणि शिवलिंगावरती अर्पण करणे खूप पुण्यपूर्वक मानला जातं, कारण दुर्वा हे भगवान गणेशांना सर्वात जास्त प्रिय आहे आणि भगवान श्री गणेश हे महादेवांच्या लाडके पुत्र आहे। आणि म्हणूनच अशा परिस्थितीत तुम्ही नागपंचमीला भक्तिभावाने सर्पदेवा आणि भोलीला त्यांना दुर्वा अर्पण केली, कारण ते नैवेद्य मुलांना आनंद देण्यासाठी, आपल्या वंशाचे रक्षण करण्यासाठी आणि जीवनातली सर्व अडथळ समस्या दूर करण्यासाठी खूप उपयुक्त मानला जातं। या दिवशी तुम्हाला प्रसाद म्हणून चुकूनही ग्रहण करायचे। याबरोबर या दिवशी आपल्या घरात अजून एक पारंपरिक पदार्थ बनवला जातात ते म्हणजे पुरणाच्या पोळी। या दिवशी पुरणाच्या पोळ्या नैवेद्य दाखवला जातं, तर या दिवशी तुम्ही पुरणाच्या पोळ्या बनवून त्याच्या नैवेद्य दाखवायच्या आहेत तर आणि ते तुम्ही स्वतः ग्रहण करायचे आहे। यामुळे सुद्धा तुम्हाला भगवान महादेव आणि नागदेवतांचा आशीर्वाद ही प्राप्त होतं। तर हे काही पदार्थ आहेत तर तुम्हाला उद्या नागपंचमीच्या आवश्यक खायचे आहे। आता हा दिवसभर उपवास असणार आहे, पण संध्याकाळी तुम्ही हे पदार्थ नक्की बनवून खाऊ शकता आणि ज्यांचा उपवास त्यांनी ते दिवसभरामध्ये कधी हे पदार्थ बनवून खाल्ला तरी सुद्धा चालेल। बघा, काही दिवसात महत्त्व जे आहे तर ते खूप जास्ती असतं आणि आपल्या प्रगतीवर हे गोष्टी खूप परिणाम करत असतात। आणि हे जे पदार्थ मी तुम्हाला सांगितलं, हा जे काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत तर ते या देवी देवतांना अतिशय प्रिय असतात। जर आपण या चांगली गोष्टी या दिवशी केली तर नक्कीच संपूर्ण दिवसभर शुभफळ जे आहेत तर ते आपल्याला प्राप्ती होतं। यापैकी काही कोणीतरी पदार्थ बनवली आणि त्यांची नैवेद्य दाखवली, तुम्ही ग्रहण केली तरी सुद्धा चालणार आहे। हे सगळेच पदार्थ तुम्ही बनवलंच पाहिजे असा अजिबात नाही, तर ते अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायच्या होता। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटूया असाच एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।